The inspection is on this Friday. Yeah. I'll take a look into it. Yeah. And okay, I've already sent them a mail. हाँ, तुम्ही काळजी नका करू. Okay. हॅलो. हॅलो समर. हां बोलतोय. ईशाना. ॲक्च्युली मी काही कामासाठी पुण्यात आले होते, सो आय वॉज वंडरिंग इफ वी कुड कॅच अप. ठीक आहे, चालेल मला. मे बी चाय इन एन आवर. साऊंड्स गुड टू मी. सी यू देन. बाय. ओके बाय. हे लिसन ईशाना, कशी आहेस तू? मी ठीक आहे समर, भेटून बोलूया. बाय. ओके बाय. ईशाना, 2 वर्ष झालेत तिला पाहून. खूप वेळ होऊन गेलाय. वेल फ्रँकली आज मी तिचा आवाज नाही ओळखला. सगळं खूपच वेगळं होतं जेव्हा आम्ही एकत्र होतो. पण दोघांनाही आयुष्यात वेगळ्या गोष्टी हव्या होत्या. ते सगळं जाऊ द्या, पण इतक्या वर्षांनी तिचा आवाज ऐकून सगळं परत आठवतंय. हो, तिचा सकाळी उठतानाचा सुजलेला तो चेहरा आणि अस्ताव्यस्त झालेले केस. माझ्या मनात काय चाललंय ना ते लगेच ओळखायची ती. खरंच खूप काही बदललं असेल त्याच्यानंतर. नाही, पण मला नाही वाटत तिच्यात खूप बदल झाला असेल असं. कारण खूप वेगळी होती ती. मॅग्नेटिक. कोणाचंच नाही ऐकायची. मनाला वाटेल तेच करायची. लिहायची पण खूप आवड होती तिला. मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं, लिहितच बसली होती काहीतरी. अजूनही लिहित असेल का? आणि कॉफी तर तिला अतिशय आवडायची. इट वॉज लाईक हर ड्रग. पण या सगळ्या खूप आधीच्या गोष्टी आहेत. खूप काही बदललं असेल आणि खूप काही नसेलही. पाहू कशी होते ही एक भेट. ईशाना, हाय. हाय. अगं केवढी वेगळी दिसतेस तू. इट्स बिन अ लॉंग टाइम. हो ना. या बट इट्स गुड टू सी यू. अजून कशी आहेस? मी मस्त. तू सांग, तुझं काय चाललंय आजकाल? नो, दॅट यू वुडंट वॉन्ट टू नो ॲक्च्युली. आय एम जस्ट अ बोरिंग बिझनेसमॅन आफ्टर. एनिवेज, तू अजूनही लिहितेस? हो, ॲक्च्युली आय एम अ स्क्रीन रायटर नाव. एका प्रोडक्शन हाऊससाठी लिहिते. त्यासाठीच आले होते इकडे. वाव, दॅट्स ग्रेट.
अजून काकू काय म्हणतात? अरे ती न्यूयॉर्कला गेली आहे मिहिरकडे. त्याचं कॉन्व्होकेशन आहे ना, त्यासाठी गेली आहे ती. हो दॅट्स ग्रेट. बराच वेळ झालाय आपण म्हणजे असं एकत्र बसलोय आणि बोललोय. ॲक्च्युली बरं, तू काही घेणार का? ॲक्च्युली इकडे विस्की मिळत नाही बरं का. ठीक आहे, कॉफी सही. मला माहित नाही आज मी तो कॉल का केला, पण बरंच झालं तो कॉल केला ते. आज त्याला भेटून खूप छान वाटलं. त्याला फॉर्मल्स घालणं कधीच आवडलं नाही, पण आता ते सगळं बदललंय. ही इज अ ट्रान्सफॉर्म मॅन नाव. पण ती विस्की आणि ती स्माईल अजूनही तशीच आहे. आम्ही MG रोडवर वेड्यासारखे फिरायचो. कयानी बेकरी तो ऑलमोस्ट एव्हरी डे. तो जवळच राहायचा ना, तर बोर झालं की येऊन जायचो. इट वॉज अ गुड टाइम. आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या म्हणून आम्ही वेगळे झालो. आय गेस कधी कधी दोन लोक प्रेमात पडतात, पण बरोबर राहण्यासाठी नाही. ते एकमेकांना शिकवतात. दे हेल्प ईच अदर ग्रो. अँड वेन दे हॅव लर्न्ड इनफ दे गो देअर ओन वेज. आणि तेही ठीकच आहे. लाईफ हॅड डिफरंट प्लॅन्स. वी हॅड डिफरंट प्लॅन्स फॉर आवरसेल्व्स. पण ह्या वेगळ्या लाईफमध्येही ती काळजी, ते प्रेम कुठेतरी मनात असतंच. आज कळालं की कितीही गोष्टी बदलल्या तरी आम्ही एकमेकांसाठी महत्त्वाचे राहू. आणि हे कळायला ती एक भेट खूप महत्त्वाची असते.